तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अशाच एका अचानक भयानक व्लॉगमध्ये। मी आणि साई इकडे तळे बाजारला आलेलो आधार कार्डचं काम करायला, पण तिकडे रांग होती। मी व्हिडिओज घेतलेत, ते दाखवतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा आम्ही तळे बाजारला आधार कार्डचं काम करायला गेलेलो, पण मी गर्दी होती म्हणून आम्ही मागे आलो, त्याच्यामुळे ह्यात मी तुम्हाला गर्दी किती दाखवली आहे ते। आता इकडे आमचा काय प्लॅन ठरला नाही कुठे जायचं तो, पण तनिष बिनिश भेटले की आता कॉलेजला जायचं आहे आणि बघूया, दाखवूया पुढे काय काय अजून होईल ब्लॉगमध्ये ते। साई हे बघा इकडे गाडी पुसतोय। साई हाय कर। आता आम्ही तळे बाजारवरनं देवगडला जाणार, तिकडे सौरभ आणि तनिष आले आहेत, ते भेटणार, मग चिन्मय पण येईल वाटतं। तिकडनं जाऊ कुठेतरी, कॉलेजला जायचंच आहे आधी। हाफ पॅन्टवरती ॲज ऑलवेज, हाफ पॅन्टवरती चला। आरशात मी दिसतो फोन आडवा झालेला। मित्रांनो, तळे बाजारातून आम्ही देवगडला आलेलो कॉलेजमध्ये जाण्यासाठी, पण इकडे पाऊस पडतोय कसला बघा। हे बघा, आता आम्ही माझ्या घरी थांबलो आहोत, पाऊस बघा, जोरदार पाऊस पडतोय। आम्ही अर्धे भिजलो, पण आता माझ्या घरी थांबू, आता पाऊस जायची वाट बघणार, पाऊस गेला की मग इथून पुढे निघणार। बघा, आता आम्ही आमच्या घरी आलो आहोत, मार्गदर्शन करतोय। आयफोन साई इकडे भिजलाय पावसात, हा बघा। ही माझी आई, सुंदर बघा, वाटते काय माझी आई असल्यासारखी। ही तरुण आहे बघा, तरुण वाटते काय, बहीण, मोठी बहीण वाटते, मोठी बहीण बघा। साईला सांगते आधार कार्डचं कामाचं। तर मित्रांनो, पाऊस गेलेला आहे आणि मी आणि साई घरातून आता निघालो आहोत, आणि मी आता सांगितलं मगासारखाच हाफ चड्डीत, आता पण हाफ चड्डीतच आहे, पण साई सांगतो की कॉलेजमध्ये आपल्याला असं घेणार नाही, म्हणून मी डिकीत पॅन्ट घेतली आहे सोबत। आता आम्ही पहिलं जातोय नगरपंचायतीत, तिकडनं मग एक काम आहे, तिकडनं मग पॅन्ट बदलून कॉलेजमध्ये जाणार। आम्ही कॉलेजला जाणारच होतो, पण तेव्हा साईच्या बाबांनी साईला जरा घरी बोलवलं, त्यांच्या ट्रकमध्ये काय ऑइल काय ते चढवायचं होतं, मग तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर आम्ही बराच वेळ साईच्या घरीच होतो, ते पण तुम्हाला पुढे दाखवतोच मी। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत साईच्या बिल्डिंग, हे बघा F4। ए साई कुठे आहे? तर मित्रांनो, साई टी शर्ट बदलायला आला, बघूया काय करतोय, कुठे गेलाय। काही आता दुपारचे 1 वाजले आहेत, अजून आम्ही साईच्याच घरी आहोत, कारण आता इकडे आल्यावर पण पाऊस सुरू झाला, हे बघा। तर गाईज, फायनली आम्ही 2 वाजता साईच्या घरातून निघालो आहोत। 12 वाजता आलो इकडे, 12 वाजता आम्ही इथे आलो, आता 2 वाजता इकडनं निघालो। ह्याच्या आधीचा जो शॉट दाखवला त्याच्यात मी साईच्या घरी थांबलो, मग आईने जेवण वाढलं, मग ते बिर्याणी खातानाचा सीन होता, तो दाखवला आहे, पण समोर काकी असल्यामुळे मी काय बोललो नाही, फक्त बिर्याणी खातानाचा व्हिडिओ आहे, ते आता सांगतोय। आता आम्ही इकडनं कॉलेजमध्ये जातो आहोत LCचा फॉर्म घ्यायला, बघूया मिळाला तर, नाहीतर तिकडनं काय पुढे फिरायला जायचं आहे। तर गाईज, आता माझी खालची चड्डी बदलून पॅन्ट घातलेली आहे आणि डोक्यातली टोपी बदललेली आहे, कारण साई सांगतो की कॉलेजमध्ये असं घेत नाहीत हाफ पॅन्टवर, म्हणून मला ही पॅन्ट बदलायला लागली, आणि टोपी ह्याच्यावर चांगली दिसत नव्हती, म्हणून मी आता टोपी पण बदलली उजेडाच्या दिशेने। आता आम्ही जातो कॉलेजला। फायनली भेटलेले आहेत सकाळपासून। आम्ही फिरत ना, साईच्या घरात होतो। तरी काम झालं काय? काम काय झालं नाही, बस आपलं फिरत माका पॅन्ट बदलूची लागली, मी सकाळपासून हाफ पॅन्ट वर फिरतोय, माका हय फुल पॅन्ट मध्ये यायचं लागला। पॅन्ट डिकीत आहे, परत बदलतलंय। साठा नव्हतं तेवढ्यात त्याने दिलं।
हात नको देऊ, ये देऊ, वो देऊ. यही है वो बाइक का. पोर्टल बंद रे. चल एलसी मिळतं का बघूया माझा. एलसी मिळतं का बघूया. चल एलसी मिळतं का बघूया. चल माझा. गाईज नंतर भेटतो. एलसी त्यात काय बघतो. यशस्वीरित्या एलसी मिळालेला आहे आणि आता आम्ही फिरायला जातो आहोत. पण त्याच्या आधी एक काम महत्त्वाचं म्हणजे मला चड्डी बदलायची आहे. ही मोठी पॅन्ट घालून मी कुठे जाऊ शकत नाही. साईच्या डिकीतली चड्डी बदलून मग जाणार. बॅगेट टाक. रिस्क नको घेऊ. ठेवतोय बाई. दाखव ना कॅमेऱ्यात. आणि आता आम्ही इकडनं जाणार आहोत बीच वरती. काय हाय तरी कर. मी मागाशी चुम्मा दिलाय. असला काहीतरी करू नको. 4 चौघं बघतात. तर मग आता आम्ही जातो. तुम्हाला भेटतो नंतर. चला आता निघूया लवकर. ही बघा मुलींची आवडीची जागा. मुलींची फोटो काढायची आवडीची जागा बघा. आतना काढतात फोटो त्या. पण गुलमोहर. तर आता आम्ही गाडी काढून तनिषच्या घरी जातोय आणि मग तिकडून पुढचा प्रवास. चला टाटा. मित्रांनो आम्ही यशस्वीरित्या तनिषच्या घरी पोहोचलेलो आहोत. हे 2 मुलगे इकडे बाहेरच थांबले आहेत. लाजत आहेत वाटतं. तर आपण जाऊया आतमध्ये. चला रे. ए माझी चड्डी घे डिकीतली. उठ. चड्डी आणि टोपी. कारण ह्या चड्डीवर ही टोपी मॅच होते. आणि सौरभ पकड जरा. आणि ही टोपी काढून ठेवूया. दे. मी आलोच. चड्डी बदलून येतो. गाईस तुम्ही पण थांबा. फोन पण 2 मिनिटं चार्जिंगला लावतो. चार्जिंग कमी आहे. काहीच सक्सेसफुली चड्डी बदलून झालेली आहे. आणि ही मोठी पॅन्ट आता साईच्या डिकीत ठेवायला आलेलो आहे मी. उघड रे. पॅन्ट डिकीत चड्डी इन. आजच्या दिवसात मी 135 वेळा तरी चड्डी हा शब्द बोललेला असणार आहे. तर आता आम्ही जातो आहोत बीचवर. हिडन बीचवर. तारामंबरीतून थोडं पुढे. ह्यावाल्या बीचवर नाही जिकडे की हे आहेत पवनचक्की आहे त्यावाल्या बीचवर नाही. दुसऱ्या बीचवर जिथे आता तुम्ही दाखवतो तुम्हाला लोकेशन. जाऊया ना रे. चला मित्रांनो भेटू. येतोस. चला मित्रांनो भेटू. अरे पवनचक्कीवर कशात. चिन्मईला परत करवंद काढूक जाऊया. करवंद काढूक जाऊया काय. मी तुम्हाला सांगितलं आपल्याला त्या बीचवर जायचं पण हे मला पवनचक्कीवरच घेऊन जात आहेत. ते पण हे बघा 2 फटीत बसवून. गाईज हा बघा तुम्हाला पॅच दिसतोय. इकडे माझी फर्स्ट डेट झालेली. कट गाईज पोचलेलो आहोत पवनचक्कीवरती. नाही हा पवनचक्कीवरती म्हणजे तसं पवनचक्कीवरती नाही पण पवनचक्की ह्या लोकेशनला पोचलेलो आहोत. गाईज लोकेशन बघा. मंजुमेल बॉईज इन देवगड. आणि आम्ही पण सगळे मित्र आलो सगळे. आणि हे लपता कशा कॅमेरा बसणार. हा चड्डीचं सांगितलंय. चड्डी सांगितली ना बदलली ती तनिषच्या घरी जाऊन. काय लोकेशन आहे बघा. गाईज कुठे बसलोय. थांबा जरा. उलटा बसतो. उजेड येत नाही. हा कुठे बसलो बघा. इकडे बघा खाली सगळं दिसतंय. काय दिसतंय. थोड बरा येता. गोरा येता. आम्ही तिकडून फोटो काढचे. इकडून म्हणतोय काय तू. तिकडे उभा आणि माझा फोटो काढ. एक काम करतो फोन घेतो तिकडे खाली जातो आणि इकडून काढू रे फोटो. हा बरोबर येतो. करण कॉमेडी. गाईज आता आम्ही पवनचक्कीवरून निघालो. आम्ही भुजबळ फ्रॉड आहे. त्यांना सौरभला सांगितलं बीचवर जाणार आणि पवनचक्कीवर घेऊन परत नेलं. अरे माकडं त्यावाला बीच का जाऊचा हिडन वाला. जर गेलो तर 100% दाखवणार तुम्हाला कुठे आहे तो बीच.
हिडनवाला बीचवर असं सांगते मी माझ्या मित्रांना तेच सांगतोय. कानातलं फुल बघितलं का माझ्या? हा त्या फुलाची स्टोरी सांगतो तनिष. हय ह्या फुलाची स्टोरी सांगते का? हां तर हा आम्ही हे फुल तोडायला जात होता आणि तेवढ्यात एक मुलगी तिकडे फोटोज काढत होती. तर आणि मी म्हटलं ह्याला सांगितलं सोहमला एक फुल काढ मी कानात घालतोय म्हणून. मग तिने पण एक फुल काढलं आणि आपल्या कानात घातलं. आम्ही याच्या नाही स्वतःच्या मग मी हे माझ्या कानात घातलं. ती जोडी पण आयडिया माझी होती ही काहीतरी काय बोलते. चला ती मुलगी पण त्या तनिषा ओर्लीकर सारखी होती कॉपी कॅट करणारी. ती मला तिच्या ती वेगळी स्टोरी आहे ती नंतर कधीतरी. तर मित्रांनो व्लॉग रेकॉर्ड करताना काय वाटलं नाही पण आता मी जेव्हा एडिट करायला बसलो तेव्हा मला समजलं की व्लॉग खूप मोठा झाला आहे. एडिट करताना इकडे माझी वाट लागली आहे त्याच्यामुळे हा व्लॉग 2 पार्टमध्ये येईल. हा पार्ट 1 होता आणि ह्याच्यानंतर 2-3 दिवसातच पार्ट 2 येईल. चालेल चला टाटा.